एवढं स्वस्त आहे ना. गरम मसाला आहे हा पण अर्धा किलो. बापरे, पहिल्यांदा बघितलं मी. दुधीचं पण आमचं जास्त डोकं दुखलं हे भाव वगैरे ऐकून. ऑइल बाहेर येत आहे. लोणच्याचं पक्ष्यांचं खाणं आहे हे. मालवणी पण नाही आणि घाटी पण नाही. 50 पैशाला एक आजच्या जमान्यात. दोनच आहे त्याच्यामध्ये. हे क्वालिटी चांगलीच असणार आहे. 1 किलो 235 MRP आहे. मगाशी आपण 3चा कॉम्बो बघितला. हा कलर व्हेरिएशन मिळेल, साईज व्हेरिएशन. एरियल पावडर आहे म्हणून सांगते ताई. गार्डन ब्रँडचं साबण चांगलं लागलं खायला. दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहेत. हवी ती कडधान्य तुम्हाला मिळतील. तर तुम्हाला जे पण रेट कडधान्यांचे वगैरे सांगेल ना, लोकांची गर्दी पण दिसते आपल्याला. कोणालाही विचारा रविवारचं मार्केट. ह्या मार्केटला ना कडधान्य स्वस्त मिळतात असं मी. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता मी निघालो मस्जिद बंदरला आणि मस्जिद बंदरला असतं रविवारचं मार्केट. बाजूला ट्रेनचा आवाज आहे आणि आज आपण ट्रेनमधनं आपल्या व्हिडिओची सुरुवात करतोय. आज असतं मस्जिद बंदरला रविवारचं मार्केट, जे असतं आठवडी मार्केट, म्हणजे आठवडी बाजार असतो रविवारचा. फक्त रविवारीच असतो, बाकीच्या दिवशी सर्व मार्केट्स असतात. पण आज सर्व मार्केट मस्जिदची बंद असतात, फक्त हेच मार्केट रविवारचं असतं. आणि तेच आपण एक्सप्लोर करायला आज चाललो आहे. आणि ह्या मार्केटला ना कडधान्य स्वस्त मिळतात असं मी ऐकलेलं आहे. तर ते तसं आहे का खरोखर, आणि बाकी अजून कुठल्या गोष्टी आहेत, कडधान्याचे काय रेट आहेत, कडधान्य कसे आहेत, हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. मी ॲक्च्युली ठाण्यावरून डायरेक्ट फास्ट अँड पकडून CSTला आलो आणि तिथून माझं स्लो ट्रेन मस्जिदला चाललं. त्यामुळे एवढी ट्रेन खाली आहे. तर तुम्हाला वाटेल अरे वा एवढी ट्रेन खाली असते का? नाही, ट्रेन ठीकठाक होती. म्हणजे बसूनच आलो कळव्यावरून. ठाण्यापासून ती फास्ट नसल्यामुळे मला CSTला यायला लागलं. चला आपलं स्टेशन आलं आहे, उतरूया आणि मस्जिद ईस्टला जायचं एवढं लक्षात ठेवा. मधल्या ब्रिजला गेलात ना तुम्हाला लगेच भेटेल. ईस्टला गेलात तर कोणालाही विचारा रविवारचं मार्केट कोणी सांगेल. मस्जिद स्टेशन आलं आहे. मस्जिद स्टेशन. तर आपण मस्जिद स्टेशनला पोचलो आहे. सकाळचे 10:30 वाजले. आता ह्या मार्केटचं काय टायमिंग असतं ते पण तुम्हाला कळेल ह्या व्हिडिओमध्ये पुढे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप नका करू. कारण आठवडी बाजार आहे, म्हणजे बऱ्याच गोष्टी असणार आहेत या मार्केटमध्ये. त्यामुळे तुम्हाला काय काय आहे, काय रेट नाही, ते सर्व या व्हिडिओमध्ये कळणार आहे. शक्य तेवढं एक्सप्लोर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. हा मधला ब्रिज आहे, त्या ब्रिजने आपण पलीकडे जाऊया. ईस्टला असतं हे मार्केट. आज रविवार आहे त्यामुळे आपल्यावर एकदम खाली दिसत असेल. बाकीच्या दिवशी आलात ना तिकडे चालायला पण जागा नसते, सोमवार ते शनिवारमध्ये. आज रविवार असल्यामुळे एकदम रिकाम आहे हा ब्रिज. ब्रिजने उतरल्यानंतर ना जसं आपल्याला गाड्या पार्किंग दिसते, टेम्पो वगैरे संडे आहेत, सगळे उभे आहेत. आणि समोर लोकांची गर्दी पण दिसते आपल्याला. सुरुवातीलाच कडधान्य दिसतं तिकडे. हे खपली गहू आहेत ना? हां तेच. हे कसं आहे किलो? 35 रुपयाला. काय ते डब्बा? बघा एक डब्बा मिळतो 35 रुपयाला. आणि बाजरी कशी आहे हो? बघा बाजरी पण 35 रुपये. आणि इकडे जे माप आहे ना ते किलोचं वगैरे नाही, बघा ह्या डब्याचं माप असतं, हे लक्षात ठेवा. मी आता तुम्हाला जे पण रेट कडधान्यांचे वगैरे सांगेल ना तर डब्याचा रेट आहे. आणि हे चना 50 रुपये. बघा 50 रुपयाला हा डब्बा आहे. बघा हे दाना बाजार आहे मस्जिदचा, आणि इकडे हा डब्याचा हिशोब आहे. 3 4. हे गहू कसे आहे? 35 रुपये. बघा 35 रुपये हे पण गहू आहेत. म्हणजे हे घ्या, खपली घ्या, गहू घ्या, बाजरी घ्या, 35 रुपये. ज्वारी पण 35 रुपये. काही घ्या 35 रुपये. बघा काही घ्या, हा डब्याचाच हिशोब, डब्यानेच टाकणार तुम्हाला. एक डबा 35 रुपयाचा. आणि मका का मावशी? मक्का भी 35. मका पण 35. सर्व प्रकारची कडधान्य आहेत. ज्वारी, मका तर तुम्ही बघितली, बाजरी वगैरे. पण कडधान्य पण ही सगळ्या प्रकारची आहेत. जी हवी ती कडधान्य तुम्हाला मिळतील इकडे. बघा हे 40 रुपयाचं आहे. हे तांदूळ हा 30 रुपयाचा आहे. तांदूळ 30 रुपयाला. हा तो डब्बा हा आहे तो 50 रुपयाचा तांदूळ आहे. बघा तांदूळ. आणि बासमतीवाला आहे तो 80 रुपयाचा. बघा हा डब्बा जो आहे ना हा तुम्हाला पूर्ण 1 किलोचा नाही येणार. तुम्हाला 850 ग्रॅमचा हा डब्बा असणार आहे. म्हणजे त्या हिशोबाने 900 ग्रॅमपर्यंत म्हणते मावशी बघा ही. आणि त्या हिशोबानेच तुम्हाला हे सर्व मिळणार आहे. हे राजमा आहे, हा 80 रुपयाचा डब्बा आहे. आणि हे 120 रुपयाचा डब्बा आहे. आणि हा ब्लॅकवाला आहे तो 100 रुपयाचा डब्बा आहे. आणि हे वाटाणे बघा 60 रुपयाला डबा मिळेल तुम्हाला वाटाण्याचा. इकडे मसूरची डाळ आहे. कशी? ये 90 रुपये भाव आहे. बघा 90 रुपये ही डब्बा आहे मसूरची डाळ. डब्बा 80 रुपये आहे.
डब्बा वजन देंगे तो 90 रुपया किलोवर पण मिळतं हाँ, बघा. किलोवर 90 रुपये. मावशी सांगते डब्बा घेतला तर 80 रुपयाचं 80 रुपये किलो भी म्हणजे मिलता था, असं किलो दोन वर प्रकारचं आहे. पूरा किलोवर देते. पण मिळेल आणि डब्यावर पण मिळेल तुम्हाला. वजन भी पूरा देता है, ऐसा थोड़ी बघा होता है. वजनावर पण देतात. दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहेत. इकडे सफेद वाटाणे 50 रुपये डब्बा आहे. आणि हिरवे वाटाणे बघा हिरवे आहेत ते 100 रुपये. सफेद 50 रुपयाला आहे, हिरवा तो 100 रुपयाला आहे. इकडे चवळी आहे, ही पण आहे ती 100 रुपये डब्बा ना 100 रुपये. हाँ, हाँ. बघा डब्बा आहे 100 रुपये. माल पण 100. आणि बघा इकडे शेंगदाणे आहेत. हा बघा शेंगदाणे आणि चांगले आहेत, मी खाऊन बघितले मस्त आहे. आणि 100 रुपयाला हा डब्बा आहे. भर के लाती बाबा, लेके जाओ. टेस्ट भर के लाती, 5 टका वेट लगता है इसका. ते बघा चांगला माल येतो म्हणून सांगते मावशी. 5 आणि टका साबुदाणा कसा आहे 60 रुपया. बघा साबुदाणे ते 60 रुपये. आणि इकडे दुसरे पण शेंगदाणे ते कसे ते भी 100 रुपये. बघा हे पण शेंगदाणे 100 रुपये. 100 रुपये डब्बा. हे मला चांगलं लागलं खायला. ही चणा डाळ आहे, हा 70 रुपयाचा तुम्हाला डबा मिळेल. डब्याचा मी तुम्हाला अंदाज सांगितला 800 ते 900 ग्रॅम. आणि थोडंसं हात तुमचा मोकळा असतो वर देतात ते टाकून थोडंसं आपल्याला. बघा चणा डाळ मिळेल तुम्हाला 70 रुपयाला. इकडे हिरवे वाटाणे आहेत, क्वालिटी वेगळी आहे. हे 120 रुपयाचे आहेत आणि हे 100 रुपयाचे. असं हे बऱ्याच प्रकारची कडधान्य आहेत आणि रेट तर मला स्वस्त तर वाटतो आहे बाकीच्या मार्केटपेक्षा. पण तुम्ही स्वतः येऊन बघा तर तुम्ही चांगलं होईल. स्वतः येऊन बघा, मला तर चांगलं वाटतं. मी शेंगदाणे घेतलेले आहेत, 100 रुपयाचा डबा मी घेतलेला शेंगदाण्याचा. ही तूर डाळ आहे 60 रुपयाची आहे, 60 रुपयाचा डब्बा. बघा इकडे पण मसूर आहे, ही 60 रुपयाची मसूर, अख्खा मसूर. मूग डाळ आहे तुकडा आहे, हा 80 रुपयाचा डब्बा आहे. तर तुम्हाला अख्खी पण मिळेल आणि ही अख्खी मसूर होती. तुम्हाला अख्खा पण मिळेल, तुकडा पण मिळेल. दोन्ही साईडला मार्केट असतं असं. ह्या साईडला पण आहे आणि ह्या साईडला पण आहे, लांबपर्यंत तिकडे पुढे. आणि इकडे साबण आहे. हे साबण कसा दादा 5 रुपयाला साबण आहे. पण ब्रँड बघा कुठला आहे, ही निर्मा असा काय ब्रँड नाही, वेगळाच ब्रँड आहे. आणि हे कसं आहे, हे पण 5 रुपये बघा. हे पण 5 रुपये. सरगम प्लस साबण, कपड्याचे साबण. आणि अंगाचा साबण आहे जॉय. हा कसा आहे पॅकेट बघा 120 रुपयाला 5 साबण आहेत जॉय. इकडे आहे मेझो, आपण 5चं पॅकेट आहे ना, 5 येणार तुम्हाला 120 रुपयाला. म्हणजे 24 रुपयाला एक साबण पडणार अंगाचे बघा. आणि या गार्डन ब्रँडचं साबण आहे 100 रुपयाला. आणि हे बघा 5 आहेत. आणि ह्या ते 110 रुपयाला. काय आहे तो ग्लिमर, हे पण नाव आहे ते बघा. असं तुम्हाला अंगाला लावायचे साबण मिळणार आहे स्वस्तामध्ये एकदम. बघा दादांकडे बघा 20 रुपये बॉटल आहे फिनाईलची. सायली काय नाव आहेत बघा, शान, शैली, वेगवेगळे नाव आहेत. आणि ही मोठीवाली कशी आहे दादा, ही आहे ती 50 रुपयाला आहे बघा. ही अर्धा लिटरची बॉटल आहे. आणि हे पॅकिंग कसं आहे, हे तिन्ही पण ह्याच्यात आहे ना. हे डिशवॉशर आहे, हे तुमचं फ्लोअर क्लीनर आहे. हा बघा, हा फ्लोअर क्लीनर म्हणजे लादी पुसायचं. आणि हे आहे ते तुमचं हार्पिक सारखं आहे. हार्पिक नाही, नाव वेगळं आहे, नाव बघा काय आहे ते. आणि हे तुमचं बाथरूम क्लीनर आहे. म्हणजे तिन्ही गोष्टी, म्हणजे तिन्ही क्लीनर तुम्हाला एकाच ह्याच्यात मिळणार आहेत पॅकमध्ये. आणि हा 100 रुपयाचं आहे, फक्त 100 रुपयाचं. आपल्याकडे एक 100 रुपयाचं मिळतं, हे पूर्ण 100 रुपयाचं आहे. आणि हे कसं आहे भांड्यांचं बघा 20 रुपयाला आहे. पवित्रम गोल्ड 50 रुपयाला 3 पॅकेट आहे बघा. हे आपण पितांबरी आणतो ना त्या टाईपची पावडर आहे, भांडी घासायची, भांडी चमकवायची. 50 रुपयाला तुम्हाला 3 मिळतील बघा. आणि कपड्यांची पावडर आहे, एरियल पावडर आहे म्हणून सांगते ताई. आता जी पावडर तुम्हाला समजायला लागेल, काय ब्रँडिंग नाही आहे. आणि 50 रुपये किलो ना, फक्त 50 रुपये किलो ही पावडर आहे बघा. आणि ही कोणती आहे बघा, ही सर्फ एक्सेल आहे 40 रुपये किलो. एकदम टाईट पावडर पण मिळेल तुम्हाला बघा. पावडर आहे, ही कपड्याचीच पावडर आहे. ही कशी आहे बघा, ही 30 रुपये किलो. आणि ती आहे ती 40 रुपये बघा. टाईटची पावडर म्हणतात, एकदम मूग आहे पावडर. 40 रुपये किलो, 30 रुपये किलो. एवढं स्वस्त आहे हे मार्केट, बरंच स्वस्त आहे. काय मार्केट आहे. इकडे कपडे छोटे छोटे टी शर्ट आहेत 150-150 रुपये. काय पण घ्या 150-150 रुपयाला. आणि इकडे कोट आहे, कोट. हे कसं आहे कोट दादा 1250 रुपयाचा हा कोट आहे यांच्याकडे. सगळे कोट आहेत, कुठलाही कोट घ्या 1250 रुपये. फक्त कलर व्हेरिएशन मिळेल, साईज व्हेरिएशन मिळेल. रेट 1250 रुपये. आणि इकडे आहेत थंडीचे जॅकेट्स. कसं आहे जॅकेट दादा 450 बघा. 450 रुपयाला हे जॅकेट आहे. हे बघा हुडी आहे 450 रुपयाला. मस्त आहे,
थंडीसाठी बेस्ट आहे, चांगले क्वालिटी. बघा ही आहे ती 750 केल्विन क्लेन. बघा ही 650 रुपयाला आहे, चांगली क्वालिटी 650 रुपयाला. 450 650 असे हे अजून बरेच आहेत स्वेटर्स वगैरे थंडीसाठी. इकडे पण तुम्हाला घरच्या उपयोगी वस्तू दिसत आहेत आणि इकडे शान ब्रँडच दिसतोय मला. एक कसं आहे 1 लिटर फिनेल? बघा 100 रुपयाला 1 लिटर, म्हणजे तोच रेट आहे. 50 रुपयाला अर्धा लिटर, 20 रुपयाला 200 ml. अशा छोट्या छोट्या बॉटल आहेत. मगाशी आपण 3चा कॉम्बो बघितला, हा 5चा कॉम्बो आहे. रेट तर 154 रुपये लिहिला आहे, पण तुम्हाला 100 रुपयामध्ये मिळेल. बॉटल थोड्या छोट्या आहेत. 100वाले जे 3 होते ते मोठे होतं, हे छोटे आहे. आणि याच्यात सेम आहे ते बाथरूम क्लीनर, फ्लोअर क्लीनर, डिशवॉशर. आला बघा, हे आला आहे कपड्यासाठी वापरतो ना आपण, तो आला आहे हा व्हाईट बॉटलमध्ये. आणि हे आपलं बाथरूमच्या लाद्या वगैरे खराब होतात ना टॉयलेटच्या वगैरे, त्यासाठी हे रेडवाला 100 रुपयाचं पॅकिंग आहे. 100 रुपयाचा कॉम्बो. आणि एक पेप्सोडंट कसं आहे बघा, 150 रुपयाला हे पेप्सोडंट आहे. आणि क्लोजअप पण सेम रेट बघा, क्लोजअप घ्या किंवा पेप्सोडंट घ्या 150 रुपयाला. हां, आणि मॅक्स फ्रेश कोलगेटचं जे घेतलं तर 180 रुपयाला आहे. बघा 300 ग्रॅम येणार. इकडे खोबरेल तेल आहे. बघा हे अर्धा लिटरची बॉटल 100 रुपयाची, 1 लिटरची घेतली तर 150 रुपयाची. आणि छोटीवाली कशी आहे? छोटीवाली आहे ती 50 रुपयाची. पॅराशूट वगैरे असा ब्रँड नाही आहे, लोकल ब्रँड आहे, ते वेगळे ब्रँड आहे सगळे. मस्ती कपड्यांची पावडर 300 रुपयाला 5 किलो आहे. आणि कम्फर्ट आहे. कसं आहे कम्फर्ट? बघा 150 रुपयाला बॉटल आहे कम्फर्टची, ऑल डे फ्रेशनेस कम्फर्ट 150 रुपयाला आहे. 235 MRP आहे. आणि आपला ओरिजिनल कम्फर्ट आहे 150 रुपयाला. कपड्याचे साबण 40 रुपयाला हे 5 साबण आहेत. 8 रुपयाला 1 साबण मिळणार आहे. आणि मोठे आहेत, कुठला पण घ्या. आणि हा भांड्यांचा आहे, हा पण 40 रुपये. भांड्यांचा साबण 40 रुपयाला. इकडे तो आंघोळीचा साबण आहे आपला अंगाचा. हे साबण कसं आहे मित्रा? 60 रुपये डझन, किलो पेर. हा बघा किलोवर आहे ते साबण, 60 रुपये किलो. किलोमध्ये किती बसत असतील दादा? बघा 10 ते 11 साबण बसतात किलोमध्ये. 60 रुपये किलो, म्हणजे 6 रुपयाला 1 साबण पडतो तुम्हाला, 10 जरी बसले तरी. भांड्यांचा साबण आहे 50 रुपये किलो आहे हा भांड्यांचा साबण. ही आलं आहे 10 रुपये पिशवी आहे आल्याची. आपल्याकडे 15 रुपये, इकडे 10 रुपये. आपल्याकडे 15 रुपये रेट आहे आल्याचा. इकडे बघा हे विक्स सारखं दिसणारं चॉकलेट आहे, विक्सच आहे बघा. 10 रुपयाला 20 बघा दादाकडे दिसलेत. 10 रुपयाची विक्सची चॉकलेट आहे. 50 पैशाला 1 आजच्या जमान्यात. इकडे गरम मसाले पण आहेत. कशी हळद पॅकेट किती याच्यामध्ये? बघा पाव किलोचे पॅकेट आहेत. 50 रुपये हळद. आणि खोबरं हे किती आहे? 1 किलो 220 रुपये. बघा 220 रुपयाला हे 1 किलोचं पॅकिंग आहे खोबऱ्याचं. खोबऱ्याची वाटी बघा. बघा 200 रुपयाला देतील खोबरं हे 1 किलो. आणि हे बदाम कसे आहे? 200 रुपयाला पाव किलो. काजू बघा, काजू आहे ते 250 रुपयाला पाव किलो. हे बघा धन्यांचं पॅकेट आहे, हे 125 ग्रॅमचं आहे. किती? 20 रुपये. बघा 20 रुपयाला, म्हणजे 2 घेतले तर पाव किलो होतील. 40 रुपयात तुम्हाला पाव किलो धने मिळतील. आणि इकडे गरम मसाल्याचं पॅकेट आहे. कसं आहे? 50 रुपये. किती? पाव किलो. बघा 50 रुपयाला गरम मसाला पाव किलो. जिरे आहेत, हे पाव किलो आहेत. हे बघा 60 रुपये जिरे आहेत पाव किलो. इकडे पुढे आल्यावरती पण आपल्याला दिसतात ती कडधान्य. तिकडे पण चेक करूया कसे ते. कसे शेंगदाणे? इकडे 90 रुपयाला आहेत शेंगदाणे. आणि थोडे वेगळी क्वालिटी आहे. मगाशी आपण बघितलं 100 रुपये. थोडेसे जाडे म्हणजे चांगले होते, मोठे होते, बारके आहेत पण चांगले असतील, पण बारके आहेत. आता इकडे सगळं कडधान्य घेतात आणि ह्या खानावळ चालवतात. जेवणाचे डबे पोचवतात नरिमन पॉईंटला. आणि त्या आपण इकडे बघा इकडे कडधान्य विकत घेतात सर्व. आणि इकडे क्वालिटी चांगलीच असणार आहे. आणि रेट तर एकदम तुम्ही बघताय एकदमच स्वस्त आहे. बघा इकडे मटकी आहे 80 रुपये किलो के डब्बा है. डब्बा ना बघा हा डब्बा है. इसमें कितना किलो बैठता है? 100-150 ग्राम कम दिया गया मेरे को. बघा आता हे दादा सांगतायत 100-150 ग्रॅम किलोला कमी येतात. सुनो ना, मैं किलो से बोले तो बोलो, मैं बोलता हूँ. हा किलोचा काय रेट आहे? वैसे भी 80 बेचते तो किलो लगा देते ले लो. 80 रुपये किलो. बघा 80 रुपये किलोने पण देतील तुम्हाला. तुम्हाला दोन्ही ऑप्शन मिळतात, डब्याचे पण आणि किलोचे पण. असं नाही की डब्बाच फक्त घ्यायचा आहे, किलोने पण घेऊ शकता तुम्ही. आणि बघा असं पूर्ण गोणीच्या गोणी पण मिळतात तुम्हाला. बघा तांदूळ मला हवा असं तर ती गोणी पण मिळेल. 30 किलोची गोणी असेल.
रेट थोडाफार कमी होईल तेव्हा घ्याल तेव्हा. आणि इकडे ना छोटे तांदूळ आहेत एकदम मस्त चांगल्या क्वालिटीचे. हे बघा हे तर भात पण भारी बनणार आणि ते तुम्हाला ना 65 रुपयाने मिळणार किलो. 65 रुपये किलो. अख्खी गोणी पण तुम्ही घेऊ शकता. तांदूळ तर बऱ्याच क्वालिटीचे आहेत, एकच क्वालिटी नाही. आणि हा बासमती कसं आहे 90 रुपये किलो हा बासमती आहे. किलो म्हणजे ती डब्बावाला प्रकार. आणि किलोचा भाव सांगितला आहे. हा 45 रुपयाचा गहू आहे, चांगल्या क्वालिटीचा गहू. आणि त्याची थोडीशी लो क्वालिटी आहे ती 40 रुपये किलो. इकडे आल्यावरच तुम्हाला कळेल स्वतः आल्यानंतर. बाकी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये किती कळणार आहे. आणि दादा इकडे किलो डब्बा दोन्ही ऑप्शनमध्ये देतात तुम्हाला. कडधान्य पण आहेत आणि गहू तांदूळ पण आहेत. तर आपण म्हणतो ना बासकी डाळ दलिया 50 रुपये डब्बा मिळेल तुम्हाला दलियाचा. बघा हे बासकी डाळ म्हणतो ना आपण ती 50 रुपयाला हा डब्बा. गुळ कसं आहे? गुड़ 30 रुपये. बघा 30 रुपयाला. किती आहे? अर्धा किलो. बघा अर्धा किलोचा गुळ आहे 30 रुपयाला. गुळाचा रेट तर आपला बाहेरचा नाही हा सेमच आहे. कसं पॅकेट आहे? 50 रुपयाला तेल. दालचिनी इकडे जिरा आहे ते पण 50 रुपये तीन. ओवा जिरा जायपत्री वगैरे कुठल्याही मसाल्याचं पॅकेट घ्या 50 रुपयाला 3 आहेत तुम्हाला. बडीशेप कोणते पॅकेट 50 रुपयाला 3 पॅकेट आहे. ते किती ग्रॅम असतं वजन माहिती नाही. तर हे कसं आहे हे थोडंसं महाग असतं ते कमी असणार याच्यामध्ये. आता ही दालचिनी वगैरे आहे ती पण आहे बघा ही 50 रुपयाला 3. 20 रुपयाला 1 पॅकेट आहे. जायफळ आहे हे 2च आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला 50 रुपयाला 3 पॅकेट मिळणार आहेत. दालचिनीचं आहे बघा पॅकेट. कुठलंही घ्या म्हणजे मसाले आहेत गरम मसाले 20 रुपयाला 1 पॅकेट 50 रुपयाला 3 पॅकेट. आणि इकडे लूज मसाले पण आहेत. हळद वगैरे बघा हळद आहे 150 रुपयाचा हा तुम्हाला डब्बा मिळेल हळदचा. 50 रुपयाला संपली बघा 50 रुपयाचे पॅकेट संपले पण आता डब्याचा भाव चालू आहे. हा गरम मसाला आहे. हा कसा आहे गरम मसाला? गरम मसाला वही 150 रुपये. आणि धनिया पावडर 150. नहीं 100 रुपये. बघा धनिया पावडर आहे ती 100 रुपये. धन्याची पावडर आहे 100 रुपयाची. इसका मिर्ची ना गरम मसाला आहे 150 रुपयाचा आहे. हा डब्बा डब्याचा भाव सांगतो मी. हळद आहे ती पण 150 रुपयाची आहे. चांगल्या क्वालिटीची हळद आहे. आणि 20 रुपयाची वगैरे हवी असेल तरी पण मिळेल तुम्हाला इथं. बघा याचे पळीने देतात त्यांचा अंदाज असतो त्याप्रमाणे. गुगल पे वगैरे सर्व चालतं इकडे काय प्रॉब्लेम नाही. असं नाही की तुम्हाला कॅश घेऊन यायचं आहे. ते काश्मीरी पावडर आहे काश्मीरी 100 रुपये. काश्मीरी मिरचीची पावडर आहे 100 रुपयाचा हा डब्बा आहे. आणि हा मसाला आहे प्रॉपर. कलर बघा ना काय भारी कलर आहे. नहीं कलर नहीं अच्छा है. टीका वाला है. हे बघा टीका वाला है. तिखट आहे. तिखट है. म्हणजे तिखट आहे बघा. तिखट मसाला आहे 150 रुपयाला डब्बा आहे. आणि इकडे जिरा पावडर पण आहे 100 रुपये डब्बा. असे हे मसाले आहेत. हा रेडी मसाला आहे. आता कुठला माहीत नाही मालवणी आगरी घाटी तुम्हाला जो म्हणायचं तो म्हणा. मसाला फक्त म्हणतात. हां मालवणी वो अलग आता है. आता मालवणी नहीं. हा मालवणी पण नाही आणि घाटी पण नाही. हा लोकल मसाला आहे आपला पण कलर चांगला आहे आणि तिखट आहे. असे मसाले पण मिळतील तुम्हाला या मार्केटमध्ये रेडी मसाला. असं डब्याच्या सिस्टमने घ्यायचं. खेळणी कपडे मसाले बघा हे कपडे आहे तिकडे. आणि कडधान्यवाले भरपूर आहे तिकडे. नाचणी आहे. कशी नाचणी बघा 50 रुपये डब्बा आहे नाचणीचा. बघा तोडवाला डब्बा आहे. प्रत्येकाचे डबे वेगवेगळे असतात पण साईज 30 मिळणार आहे. 800 850 ग्रॅम किलो नाही आहेत. बघा हे मार्केट पूर्ण डब्यावालं आहे कडधान्यांचं. किलोमध्ये पण देणारे आहेत पण डब्यानेच घ्या बरं पडतं डब्याने घ्यायला. इकडे पण लवबडचे दाणे आहेत. हे कसं बघा 50 रुपये. लवबड म्हणजे काय तर पक्ष्यांचं खाणं आहे हे. 50 रुपये डबा आहे. कुठल्याही पक्षाला तुम्ही टाकू शकता. लवबडला जास्त आवडतं. आणि चणे कसे आहे बघा 70 रुपये डबा आहे चण्यांचा. लोणचे कसा आहे लोणच्याचा डब्बा 70 रुपये. हे किती आहे बघा 1 किलोचा डब्बा आहे 70 रुपये. हे बघा मिक्स लोणचं आहे. मिक्स आहे पण अर्धा किलोचा घेतला तर 50 रुपयाला आहे लोणच्याचा डब्बा. आणि ऑइल बाहेर येत आहे. लोणच्याचं पॅकिंग कसं आहे असं 70 रुपये 50 रुपये. तुम्हाला लांबणे दिसेल डाबर आमला पण नाही आहे ब्रँड वेगळा आहे. हे बघा आहे काय मायनियर आमला. आणि 60 रुपयाचा एक बॉटल आहे. तिन्ही घेतल्यात तर होलसेलमध्ये म्हणजे तिन्ही एकदम घेतल्यात तर 150 रुपयाला. तुमचं जास्त डोकं दुखलं हे भाव वगैरे ऐकून तर हा बाम पण तुम्ही घेऊ शकता. हे बघा निकोल रब सर्दी डोकंदुखीसाठी बाम आहे. हा कसा आहे बघा 60 रुपयाला हा बाम आहे. आणि हा बघा हा तुम्हाला टायगर बामसारखा दिसतोय पण टायगर नाही आहे हे ट्रायगल आहे. नावं बघा या मार्केटमध्ये आल्यानंतर. सेम ओरिजिनल सारखे बॉक्स ओरिजिनल सारखी नावं अशी त्याच टाईपची दिलेली असतात.
असं लोगो वगैरे, पण नावं वेगळी असतात. ओरिजिनल काही नाही आहे इकडे. जो ब्रँड असतो तो. हे टायगर कसं आहे दादा? बघा टायगर म्हणजे ट्रायगल, सॉरी ट्रायगल स्ट्रॉंग बाम 40 रुपयाचं आहे. इकडे आपल्याला दिसते दुधीचं तेल, दुधी ऑइल, दुधी भाजी आहे ते बघा. आणि त्याचं हे तेल आहे. हे कसं पॅकिंग आहे? 120 रुपये. बघा 120 रुपयाला हे दुधीचं तेल मिळणार आहे. हा बॉक्स आहे. मौर्या ब्रँड, काय मौर्या आयुर्वेदिक मेडिसिन दुधी ऑइल. बापरे, पहिल्यांदा बघितलं मी. दुधीचं पण तेल असतं, ते पण डोक्याला लावायचं, म्हणजे केसाला लावायचं. दुधी ऑइल. तुम्हाला काय लागलं वगैरे, हे बघा भाजणे, कोळणे, कापणे लिहिलं याच्यावरती. तर त्यावेळेला हे लुकमनी हयात तेल लावा, लगेच बरं होऊन जाईल. ते लवकर बरं होईल. लगेच म्हणजे काय झटमट चमत्कार नाही होणार, पण लवकर बरं होईल. बघा असे तेल पण आहेत. कसं आहे? 120 रुपयाला हे तेल आहे. तर इथे टी शर्ट्स आहेत आणि 200 रुपयाला. कुठलं पण घ्या. कलर तर भारी दिसत आहेत एकदम. 200 रुपयाला. आणि हा कलर तुम्हाला एक नंबर आवडला आहे, पण माझी साईज नाही आहे. साईज लिमिटेड असणार आहे तिकडे. बघा हे मोठ्या साईजचे पण मिळणार आहेत. सगळ्या साईजचे मिळतील. डबल XL पर्यंत तुम्हाला हे टी शर्ट मिळतील 200 रुपयाची. हे बघा इकडे डबल XL आहे. मुस्लिम साईज 40, डबल XL. कलर बघा 200 रुपयाला. काही घ्या. आणि पॅन्ट शॉर्ट आहेत, 3/4 आहेत, त्या 150 रुपयाला. कुठली पण घ्या. आणि इकडे खारीक पण आहे. 250 रुपयाला 1 किलोचं पॅकेट आहे हे. 250 रुपये खारीक. गरम मसाले तर बघा. जिरं कसं आहे ते डब्बा? बघा 100 रुपये डब्बा आहे जिऱ्याचा. वाटाण्याची डाळ झालेली आहे. तुकडा वाटाणा आहे बघा, हिरवा वाटाणा 30 रुपयाला डब्बा आहे. या मावशीकडे सर्व मिक्स कडधान्य दिसते. हे बघा इकडे चवळी आणि राजमा मिक्स आहे. 30 रुपये डब्बा आहे. सगळे मिक्स जास्त दिसत आहेत. बघा आता हे कडधान्यांमध्ये हे काय आहे ना, मला ॲक्च्युली काय समजलेलं नाही. कसं तरी बिया तसं दिसतंय मला. बघा मराठी लोक म्हणजे आपणच लोक खूप खातो. आता काय असतं हे मला सांगा जरा. 30 रुपयाला तुम्हाला डब्बा मिळणार आहे. हा डब्बा 30 रुपयाचा आहे याचा. तुम्ही बघताय हे मार्केट रेट बघताय. आता माल मीच कन्फ्यूज आहे. यातला ओरिजिनल ब्रँड कुठलाच नाही आहे. कुठलाच ब्रँड ओरिजिनल ब्रँड नाही आहे. म्हणजे डाबरच ऑइलच्या ठिकाणी, डाबर आमलाच्या ठिकाणी काहीतरी वेगळाच ब्रँड आहे. रिनचे साबण नाही आहे, तर वेगळेच साबण आहे. पण रेट एकदमच कमी आहे. एवढं स्वस्त आहे ना विचारू नका. आणि कडधान्यांचे पण रेट एकदम स्वस्त आहे. आता आपण 3-4 ठिकाणी बघितले, तुम्ही पण पाहिले, मसाले पण पाहिले. आणि सर्व या मार्केटमध्ये तुम्ही इथे या, स्वतः बघा, स्वतः खात्री करून घ्या. म्हणजे तुम्हाला खात्री पटेल की रेट जे सांगतोय मी, म्हणजे रेट जे आहे तिथले त्या मानाने तो माल आहे की नाही. तर मला जेवढं काय समजत होतं ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे. मला जेवढं शक्य होतं. मग तिकडे अजून आपल्याला पॅकिंगवालं मटेरियल दिसलेलं आहे. हे बघा हळद पावडर आहे, मिरची पावडर आहे. कसं पॅकेट? हे 1 किलो. बघा 220 रुपयाला 1 किलो मिरची पावडर आहे. आणि ही हळद पावडर ही कशी आहे? बघा 200 रुपयाला हळद पावडर आहे 1 किलो. धना पावडर 120 रुपये. आता हे पॅकिंग आहे सर्व. आता हेट, आता कुठला ब्रँड आहे? हेट मसाला. आता हे सगळे हेटवालेच आहेत ना. बघा हे सर्व हेट ब्रँड आहे. याच्यात कंपनीचा माल आहे. आणि हे जिरा पावडर कसे? बघा 100 रुपयाला अर्धा किलो. 100 रुपयाला अर्धा किलो आहे जिरा पावडर. गरम मसाला आहे, हा पण अर्धा किलो आहे. कसा? बघा हा 60 रुपयाला अर्धा किलो आहे. 120 रुपयाला किलो आहे गरम मसाला. हे तीळ कसे? 220. 220 रुपये किलो आहे. 220 रुपये किलो तीळ आहे. आणि जिरे कसे आहे? 280 रुपये किलो जिरा आहे. जनता स्पायसेस 280 रुपये किलो जिरा. जसं वेळ जातो ना तसं आपल्याला चालायलाही जागा मिळत नाही, एवढी गर्दी झालेली आहे. आणि या मार्केटचा टाईम असतो सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत. मस्जिदला ईस्टला यायचं आहे तुम्हाला. दिसेल तुम्हाला लगेच मार्केट. ब्रिज क्रॉस केलात की लगेच दिसेल तुम्हाला. मधला ब्रिज किंवा ठाणे साईडचा ब्रिज, दोन्ही ब्रिजने आला तर तुम्हाला मार्केट लगेच दिसेल. आणि रेट तर जबरदस्त आहे. फक्त रविवारचं तर हे लक्षात ठेवा, फक्त रविवारचं सकाळी 6 ते दुपारी 2 पर्यंत. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला या मस्जिदचा आठवडी बाजारचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.